नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू वर्षी होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. अशीच आपली प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यासाठी सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा. सर्वप्रथम या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत, त्या पहा. अशा सूचना आपल्याला बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असतील. प्रश्न पहिला, इयत्ता 10वी भूगोल सराव पेपर. अचूक पर्याय निवडा 4 गुणांसाठी. 1. ब्राझीलचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. 2. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा उंच पर्वत आहेत. 3. भारतात गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते. 4. लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात 5वा क्रमांक लागतो. या पद्धतीने आपण 4ही गाळलेल्या जागा पूर्ण केल्यास विधानं आपल्याला पूर्ण लिहायची आहेत उत्तरासहित, तेव्हा आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतील. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा 4 गुणांसाठी. 1. ट्रान्स ॲमेझॉनियन मार्ग. क. प्रमुख रस्ते मार्ग. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. फ. रेषाकृती वस्ती. रोराइमा. ब. ब्राझीलमधील विरळ लोकसंख्या असलेले राज्य. मनमाड. ड. प्रमुख रस्ते मार्ग. केंद्रित स्वरूपाची वस्ती. चौथी जोडी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते? पिको द नेब्लिना. दुसरं, लिंग गुणोत्तर म्हणजे काय? प्रति 1000 पुरुषांमागे असलेली स्त्रियांची संख्या. 3. मॅनॉस या शहराजवळ निग्रो आणि सोलिमोस या नद्यांचा संगम होतो. 4. भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती तंत्रज्ञान, औषध, ऊर्जा, कृषी इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक केली. 5. क्षेत्रभेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या भौगोलिक, नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी बाबींशी माहिती मिळवता येते. त्यानंतर प्रश्न चौथा, तुम्हास पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा. या ठिकाणी तुम्हाला भारताचा कोरा नकाशा आराखडा दिला जाईल. बघा, या ठिकाणी दिलेला आहे अशा पद्धतीचा. आणि या आराखड्यामध्ये आपल्याला ही ठिकाणं दाखवायची आहेत. उदाहरणार्थ कर्कवृत्त, थरचे वाळवंट, लोकसंख्येची दाट घनता असलेले राज्य केरळ, सिक्कीम, भारताची राजधानी आणि लडाख प्रदेश. ही ठिकाणं आपल्याला या आराखड्यामध्ये दाखवायची आहेत. असा पुरवणीसारखा आराखडा आपल्याला दिला जाईल. त्यानंतर चौथ्या प्रश्नाचा आ भाग असेल 4 गुणांसाठी. त्यात विचारलेला प्रश्न, ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्यासंबंधी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, ब्राझीलचा नकाशा. प्रश्न, ब्राझीलमधील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात. 2. ब्राझीलकडे आग्नेय आणि ईशान्य दिशेकडून वारे येतात. 3. ब्राझीलमधील वाऱ्यांना ब्राझील उच्चभूमीचा अडथळा निर्माण होतो. 4. ब्राझीलचा दक्षिण भाग व उच्चभूमीत सरासरी तापमान कमी आहे. 5. ब्राझीलमधील विषुववृत्ताजवळ आणि ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात तापमान जास्त आहे. या पद्धतीने अचूक उत्तरे लिहिली की आपल्याला 6 गुण मिळतील.
त्यानंतर प्रश्न 5वा बघा, भौगोलिक कारणे लिहा. 6 गुणांसाठी कोणतेही 2. पहिलं, भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. दुसरं आहे, भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये प्राणी संवर्धनाची गरज आहे. 3, गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. आणि 4, ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. त्यानंतर प्रश्न 6वा, पुढील सांख्यिकीय माहितीच्या आधारे जोडस्तंभालेख तयार करा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. भारत आणि ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यावर आधारित या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत आणि या टक्केवारीनुसार आपल्याला आलेखसुद्धा काढायचा आहे. 3 गुणांसाठी जोडस्तंभालेख काढायचा आहे. त्यावर आधारित पहिला प्रश्न, भारताची 2017ची नागरी लोकसंख्येची टक्केवारी 32.8% आहे. दुसरं, ब्राझील देशाची नागरी लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे. 3, दोन्ही देशांच्या नागरी लोकसंख्येचा कल दोन्ही देशांची नागरी लोकसंख्या दाखवतो. या पद्धतीने अचूक उत्तरं लिहा आणि 6 गुण मिळवा. किंवा आ भागामध्ये आपल्याला दिलेला प्रश्न सोडवायचा आहे. अ किंवा आ एकच प्रश्न सोडवायचा आहे. बघा, आ भागामध्ये आपल्याला एक आलेख त्यांनीच दिलेला असेल. आपल्याला फक्त त्या आलेखाचं वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतील. पर्यटन संख्या लाखात दिलेली, या ठिकाणी वर्ष दिलेलं आहे. पहिला प्रश्न, 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले? उत्तर आहे ब्राझील. दुसरं, 2000 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले? ब्राझील. 3, कोणत्या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते? 2005. चौथा प्रश्न, 2015 साली दोन्ही देशातील परदेशी पर्यटकांची संख्या भारतात 120 लाख आणि ब्राझील 50 लाख. पुढचं, कोणत्या कालावधीत ब्राझीलमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे आढळते? 2010 ते 2015. 6वा प्रश्न, 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचे कारण? भारतातील पर्यटन क्षेत्राचा विकास आणि जाहिरात. त्यानंतर प्रश्न 7वा, 8 गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही 2 प्रश्नांची. पहिला प्रश्न, ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे? ते स्पष्ट करा. दुसरं आहे, क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? तिसरा प्रश्न आहे, ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची भूगोल विषयाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.